करत असताना पाहायला मिळते. आज मात्र शेवटचा आणि अंतिम दिवस. आजच्या दिवसातील तिसरी मॅच समोर येत असताना पाहायला मिळते. 196 मधील शाखा क्रमांक 196 मधील दोन आघाडीचे खेळाडू दोन्ही आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर पहिले षटक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अक्षय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अधिक वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु आकाश मैदानाच्या आतमध्ये आकाश मेडेकर जो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय, त्याच्या नावावरती हे मैदान, त्याच्यासाठी अनेक वेळेला आपण पाहतो ना, रोहित शर्मासाठी इडन गार्डनचं मैदान हे त्याच्यासाठी स्वप्नवत राहिलंय. त्याच पद्धतीचं हे क्रीडांगण या खेळाडूसाठी आकाश मेडेकर साठी राहिलंय. गोलंदाज पहिला बॉल, अक्षयचा बॉल इनसाइड एज घेतली आहे. मी विनंती करतोय जे डगआउट्स आहे ना, खेळाडू कक्ष जे आहे त्या खेळाडू कक्षामध्ये केवळ खेळाडू बसतील आणि तिथून सर्वांना विनंती असेल की बाहेर आपण तिथून या. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. तिथे सामन्याचा एकंदरीत विचार केला तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी 196 शाखा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डावनी बॉल झेल निसटलाय. काय घडतंय जीवदान हानिकारक ठरत असतात. या खेळाडूच्या नावावरती मालिकेवरची एक बाईक सातत्यपूर्ण पहिल्या सामन्यामध्ये आपण ऐकलं होतं की ज्याच्या नावावरती महापौर चषकामध्ये पाहायला मिळाली होती, तो आकाशचा झेल इथे निसटलाय. मला आठवण होते खऱ्या अर्थाने एक खेळाडू ज्या पद्धतीने दिल्ली डेअरडेव्हिल्स साठी या वर्षीच्या हंगामामध्ये वेस्ट इंडिज मुलखाकडून खेळतो ना, रॉमन पॉवेल, याचा जर का एकंदरीत विचार केला ना तर सुरुवातीचा कालखंड त्याचं आयुष्य असं होतं IPL मध्ये येण्याआधी की त्याची घरची परिस्थिती तितकी चांगली नव्हती, परंतु त्याला IPL ने संधी दिली. 2.2 करोडला त्याला बोली दिल्ली डेअरडेव्हिल्सने घेतलं आणि तदनंतर त्याचं आयुष्य बदललं. आज या खेळाडूचं आयुष्य तितकंसं बदललं. मुंबापुरीमधील महापौर चषकावरती त्याने आपलं नाव कोरलं आणि तदनंतर मालिकेभराचा हकदार राहिला होता. हा चेंडू खोलवा टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बाहेर. फास्ट अँड फ्युरियस तेच तर्रार गोलंदाजी इथे करण्यात येते. उमरान मलिक त्या पद्धतीने IPL ला मिळालेला हा एक नवखा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं आज तशा पद्धतीची गोलंदाजी या सेकंड थर्ड मॅच मध्ये या गोलंदाजाकडून आपण पाहतोय. उमरान मलिक मूळचा जम्मूचा आणि बाबा फळ विक्रेते आणि तदनंतर त्याने केलेला खडतर प्रवास हा संपूर्ण IPLच्या रसिक क्रिकेट प्रेक्षकांनी पाहिला. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती अक्षय पुन्हा एकदा सज्ज होत असताना लॉर्ड फुलटोचा आहे. फटका फसलाय. नो बॉल. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डावनी बॉल टिपला झेल, परंतु जीवदान असेल. इथे नो बॉल आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा आला. हा चेंडू आहे तो नो ओव्हर स्टेपिंग. गोलंदाज अक्षयकडून झालेली ही चुका आणि चुका वारंवार होत असताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण निश्चित म्हणतो की झेल सुटलाय आकाशचा, ज्याला जीवदान मिळालंय, परंतु तदनंतरचा हा नो बॉल, त्यावरती फ्री हिट मिळणार आकाशला देखील, परंतु कशा रीतीची फटकेबाजी होईल हे देखील पाहावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो रूट्स 3 वेळेला त्रिफळाची बाद झाला, परंतु त्याला केवळ एकदा बाद देण्यात आलं होतं. जसप्रीत बुमराहने पहिले 2 चेंडू नो टाकले होते, त्यावरती जो रूटला त्रिफळाची बाद केलं होतं. इथे धावा आल्या त्या फटक्यावरती 3. टोटल 4 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस, अधिक वेगाने, अचूक टप्प्यावरती आणि यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल. सुंदर कमबॅक इथे केले अक्षयने. अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी त्याला जाणलंही जातं. 4 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, जिथे आपण म्हणतो ना पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्यात, एक चांगली सुरुवात करून द्यावी. ज्याच्या प्रयत्नांचा पाया भक्कम ना त्याची इमारत भरभक्कम उभी राहते. प्रयत्नांचा पाया आतापर्यंत भरभक्कम उभा केलेला नाही आहे शाखा क्रमांक 196च्या या आघाडीच्या खेळाडूंनी. कारण ही तसंच आहे, गोलंदाजाचा कुतूहलाचा विषय राहिलाय. त्याचा वेग, फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूवरती येणार, तदुवर धाव मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 रन्स ऑन अ बोर्ड.
विदाउट लॉस. आघाडीची जोडी आकाश दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. जास्तीत जास्त धाबा गोळा कराव्यात याच उद्देशाने खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. सकारात्मक सुरुवात जरूर करून दिली होती पहिल्या मॅच मध्ये. आत्मविश्वास दुर्गिणीच झाला असेल या संघाचा, कारण की पहिली मॅच इथे त्यांनी जिंकली. गोलंदाज अक्षय आपल्या रनवे मध्ये बिघाड झाल्यानंतर पुन्हा एकदा रनअपवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पंच युवराजी बालेराव यांनी डेड बॉल इथे घोषित केला. मृत चेंडू घोषित करण्यात आलाय. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रायचा मोर्ते विकेटने. सुंदर लयबद्धता त्याच्याकडे आहे. रनवेवरती ज्या पद्धतीने तो धावतोय, रिलीज पॉइंट ही त्याचा तितकासा चांगला आहे. लोअर फुल टोज. यष्टीरक्षकाला हुलकावणी. यष्टांच्या पाठीमागे इथे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी. व्हाईट +4 अशा धावा मिळतील त्या 5. संघाची धावसंख्या या 5 धावाने पुढे सरकेल 10 धावा धावफलकावर. उजव्या यशीच्या बाहेर होता आणि अधिक बाहेर जाणारा हा चेंडू ज्याला गोलंदाजाला दंडित करण्यात येते. वाईट आहे. व्हाईट +4 अशा 5 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हा चेंडू ऑन साइडला खेळला. लॉफ्टेड ऑन राईट. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी दे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. करत असताना 196 शाखा क्रमांक इथे धावान गोळा करण्यासाठी चालू असणारी ही जद्दोजहद, प्रयत्नांची पराकाष्ठा चांगल्या धाटणीची पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सतीश होता आय थिंक, ज्याच्याकडून चौकार तो निसटला होता. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. चुकी झाली, या क्षेत्ररक्षकाकडून चौकार आला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही म्हणून आपण अनेक वेळेला म्हणतो. चौकार आल्यानंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी रोहित माने याला प्राचार्य करण्यात आलंय. मागील मॅच मध्ये 2 षटक या गोलंदाजाने हाताळली होती. तो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होतोय. हा चेंडू अधिक वेगाने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःला अँटिसिपेट केलं, बॅकफूट वरती आले, वेट ट्रान्सफर केला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू डेटला हिट करत असताना अधिक वेगाने स्किट करत आला होता. तितकासा टायमिंग मिळाला नाही फलंदाजाला, परंतु एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन अ बोट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हा बॉल लोअर फुलटोज आहे. क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल टिपला असेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
धावा आहेत ते 15. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर कव्हर ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. ज्युसी हाफ व्हॉली वरती असणाऱ्या चेंडूला केवळ दिशा दिली. धाव मिळते ती 1. संघाच्या धावसंख्या एकाने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावरती रोहित माने वेगावरती स्वार होऊन तो आतापर्यंत गोलंदाजी करतोय. त्याच्या पदरी एक यश देखील पडलंय. गोलंदाज रोहितचा हा बॉल गुडलेन स्पॉट वरतून राईज होतोय. टेक ऑफ घेतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. सुंदर परिपक्व गोलंदाजाची भूमिका त्याच्या माध्यमातून इथे अदा करण्यात येते. अचूक टप्पा आहे. वेगावरती स्वार होऊन त्यांनी आतापर्यंत केलेली गोलंदाजी यष्टीरक्षकाचे घेणारे वेध व्हेरिएशन ही चांगल्या धाटणीचा राहिलाय. यष्टींच्या पाठीमागून आपण पाहिलं ना तर सातत्यपूर्ण यष्टीरक्षकाचं मिळणारं त्याला मार्गदर्शन या गोष्टी महत्वाच्या राहिल्या आहेत. खोलवा टप्प्याचा हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला केला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर केवळ 1 धाव इथे मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडत असताना पाहायला मिळते. तुमच्या प्रयत्नांचा पाया किती भरभक्कम आहे याच वरती तुमच्या धावांची इमारत ठरणार आहे. परंतु इथे आपण पाहतोय ना या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने केलेली कंजूसी भरी गोलंदाजी आतापर्यंत केवळ आणि केवळ या षटकामध्ये धावा आल्यात त्या 3. गोलंदाज हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ऑन साइडला इथे खेळलेला हा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल. या षटकामध्ये केवळ धावा आल्या. 4-1 खेळाडू बाद करण्यामध्ये रोहित मानेला यश प्राप्त झालं. धावा धाव फलकावरती आहेत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 18 धावा धाव फलकावरती. 1 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर डीजेचं हे गीत ऐकल्यानंतर मला आठवण होते हल्लीच एका क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अर्थात पोलादपूर रायगड जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे पोलादपूर आणि त्या तालुक्याची ज्यावेळेला प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली ना त्यावेळेला क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त आपण क्रिकेटची आम्ही आरती पाहिली होती. छत्रपती शिवरायांची आरती घेण्यात आली होती आणि तेच हे गीत इथे सादर केलं. डीजे मास्टर मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाजी मार्क वरती 3रे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतोय. सतीशचा पहिला बॉल नो बॉल त्यावरती चढवला हल्ला स्टेट डाऊन द ग्राउंड. अद्भुत अविस्मरणीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लागणार अशा रीतीची गोलंदाजी तो सातत्याने करत असताना कदापि पाहिले गेलेले नाहीये. परंतु आज एका वेगळ्या दडपणाखाली हा खेळाडू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला आतापर्यंत एकही चेंडू त्याने टाकलेला नाही. 8 बॉल त्याने खर्च केल्यात. अर्थात सतीश कदम याला आपण पाहतोय. प्रत्येक नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. इथे फ्री हिट जरूर मिळेल. फलंदाजाला एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे आणि त्यावरती तो कितपत मोठ्या धावा गोळा करतोय याही पाहाव्या लागतील. बिग बॅश लीग मध्ये एका चेंडूवरती आम्ही 20 धावा पाहिल्या होत्या. सध्याच्या घडीला 26 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजाने एकही चेंडू आतापर्यंत हाताळलेला नाही. 8 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज सतीश कदम पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. रॉबिन वालंद्राच्या बॅट मधून एक तडाखा पाहायला मिळाला होता. स्टेट डाऊन राऊंड. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गरकन गिरकी घेतली आहे चेंडूने. फलंदाजाची फिरकी घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. व्हेरिएशन पाहायला मिळालं या चेंडूवरती जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. 26 धावा धावफलकावरती आहेत. हा आकडा संपूर्ण मुंबापुरी विसरण्याचा प्रयत्न सातत्याने करते. 26 खोलवा टप्प्याचा बॉल. इथे हलक्या हाताने खेळलेला फटका. इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय.
तद्वर केवळ एक धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते. प्रयत्न निश्चित तुम्हाला करावा लागणार. धाव फलकावरती धावा आहेत त्या 27. खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळा म्हणतो ना, मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले किती बुलंद आहेत हे निश्चित पाहावे लागतील या सामन्यामध्ये, कारण आतापर्यंत गोलंदाज वरच ठरलेत फलंदाजांवरती. हा बॉल एक्स्ट्रा कवरला, क्षेत्ररक्षक आहे, फील्डर के मस्तक पर दस्तक देने वाली गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए. सतीशचे हे षटक थोडस लांब लचक आणि तितकंसं महागडं पडणार का, ठरणार का. इथे बॅकफुटला येत असताना बॅकफुट पंच केलाय, ऑन साइडला टोकलाय, दर्जेदार, दर्शनीय, अविलोभनीय, आकर्षक फटका षटकार. असताना अशा रीतीची फटकेबाजी करणं तितकंच सोपं काम नाही आहे, परंतु अवघड कामला सोपं करून दाखवणारा आकाश मैदानावरती खेळतोय. आकाशच्या बॅटमधून ऑन साइडला खेळण्याचा हा प्रयत्न करण्यात आला, जिथे एक धाव जरूर येते खेळपट्टीच्या नजीकहून, जिथे दिवसा ढवळ्या धावांची चोरी करण्यात आली. एक धाव आली, संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना धाव फलकावरती धावा आहेत त्या 40 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या, अर्थात 14 आल्या. दुसरं षटक हे गोलंदाजाचं राहिलं, केवळ 4 धावा आल्या होत्या रोहित मानेच्या षटकामध्ये, आणि तदनंतर तिसरं षटक हे तितकंच महागडं ठरत असताना आतापर्यंत पाहायला मिळतंय. 22 आल्या, तिथे कव्हरला केलेला फटका, क्षेत्ररक्षक डाऊन बॉल, टिपला जाईल, संपतोय फलंदाज रॉबिन वालंद्राचा खेळ. तलवार चालून गेला, निधड्या छातीनं महाराष्ट्र हालून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा कोतडा काढून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन इतिहास घडवून गेला, स्वर्गात गेल्यावर त्याला देवाने झुकून मुजरा केला, समर्थ मराठा राजा शुभा होऊन गेला, समर्थ मराठा राजा शुभा होऊन गेला. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करूया, मैदानाच्या आतमध्ये वळूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 40 धावा धाव फलकावरती आहेत. न्यू बॅटर कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. रोहित माने पुन्हा एकदा ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून राहिलाय. खऱ्या अर्थाने आपण अनेक वेळा म्हणतो की खेळ पत्त्यांचा असो अथवा आयुष्याचा, आपला एका त्याच वेळेला बाहेर काढाना ज्या वेळेला आपल्या नितांत आवश्यकता असते. रोहित माने गोलंदाजी मार्कवरती 10 चेंडूवरती 18 धावसंख्येवरती नाबाद खेळतो आकाश. कौस्तुभ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 40 धावा धाव फलकावरती आहेत. आकाश स्ट्राइक एंड वरती, रोहित गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. लॉंग टेनिस मध्ये ज्या वेळेला सर्व्हिस करतात ना, त्यावेळेला ग्रंटिंग साऊंड निर्माण होतो. त्या पद्धतीचा आवाज या गोलंदाज ज्या वेळेला चेंडू रिलीज करतो ना, त्या वेळेला येत असताना पाहायला मिळाला. हा बॉल हाफ ट्रॅकर बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय, परंतु एलिव्हेशन चांगलं मिळालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द बॉक्स षटकार. टोकलाय षटकार. हाही चेंडू वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. बॅकफुटला जागा बनवण्यासाठी, ऍडजस्टमेंट करण्यासाठी सातत्याने आकाशकडे तितकीशी मुभा असते, त्याच्याकडे तितकासा वेळ असतो. तो स्वतःला ऍडजस्ट करतो आणि लिला या चेंडूला ऑन साइडला धाडत असताना पाहायला मिळतो.
हिटमॅन रोहित शर्माला अशा पद्धतीचे फटकेबाजी अनेक वेळेला करत असताना आपण पाहिलंय, परंतु सध्याच्या घडीला IPL अथवा त्याचा जन्मदिवस तितकासा मोठ्या खेळीने साजरा करता आला नाही कालच्या दिवशी. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. रोहित शर्मा IPL मध्ये ज्या वेळेला जन्मदिवसाच्या वेळी 2 वेळेला आतापर्यंत खेळलाय. प्रथमतः 2014 साली खेळला होता, ज्या वेळेला त्याचा जन्मदिवस होता त्यावेळेला केवळ 1 धाव त्याने बनवली आणि कालच्या दिवशी केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. इतका मोठा बर्थडे सेलिब्रेशन त्याला करता आला नाही. परंतु मित्रांनो, ज्या खेळाडूने 3 द्विशतक ठोकलेत ना, 264 धावांची विक्रमी खेळ केली आहे, त्याच्यासाठी अनेक वेळेला बॅड पॅच येत असताना पाहायला मिळाले. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. सामन्याची सुरुवात ज्या वेळेला आकाशला जीवदान मिळालं, या वेळेला आपण पाहतोय कौस्तुभला जीवदान मिळत असताना पाहायला मिळतंय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. सामन्यामध्ये अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. सामना अजून खूप काय बाकी आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. साधा आणि सोप्पा झेल निसटलाय. ज्या ज्या वेळेला अशा रीतीचे झेल निसटताना पाहायला मिळतात ना, त्या वेळेला शोले सिनेमामधील ठाकूरची आठवण होते. त्याने हा झेल घेतला असता. खुलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोस ऑन साइडला केला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर केवळ 1 धाव इथे अर्जित करण्यात येते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 रन्स ऑन अ बोर्ड. 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे ना, ब्युटिफुल आणि फास्ट अँड फ्युरियस त्याचे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर राहिले आहेत. स्पेलचा विचार केला ना तर 2 षटक त्याने हाताले, 14 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. रोहित मानेचं हे 2 षटकांचं स्पेल इथे संपुष्टात आलंय. 50 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटच्या षटकाचा खेळ जरूर शेष आहे. तद्वर एक डीजे ब्रेक घेऊया. असा जाऊया आणि असा परत येऊ. संघ शाखा क्रमांक 205 आणि 203. चला टॉस साठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शाखा क्रमांक 203 आणि 205. भगवा रंग डीजे मास्टरने हे गीत लावलं. मी संपूर्ण आयोजकांचं कौतुक करीन, विशेषतः जयसिंगजी भोसले साहेब शाखा प्रमुख 205 यांचं कौतुक करण्याचं जोगे. याचं कारण हे आहे ना, भगवा रंगावरतीच प्रत्येक मान्यवराचा बॅनर आहे. एक विशेषतः कुतूहलाचा विषय जर का या मैदानाचा तुम्ही पाहिला ना, शिवसेनेच्या ज्या ज्या नेत्याचा तुम्हाला बॅनर पाहायला मिळतोय ना, तो भगव्या रंगावरतीच आहे. हाही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. जो यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, रीच मध्ये आहे बॉल. यष्टीरक्षकाचा वेध, डॉट बॉल. मयंक गोलंदाजी मार्क वरती आलाय. युवा गोलंदाज आहे, युवा टॅलेंट, ट्रम्प कार्ड म्हणून त्याला कर्णधाराने पाहिले आणि त्याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. शेवटची षटक. लॉर्ड फुलटोस इथे ठोकलाय. कौस्तुभच्या बॅट मधून निघणारा हा फटका सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रयत्न डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचा सातत्यपूर्ण राहिलाय आणि तेच प्रयत्न इथे करत असताना पाहायला मिळतोय. तो गोलंदाज मयंक या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फ्राय फ्रॉम अराउंड द विकेटने.
हाफ ट्रॅकर आहे, फाटका फासला, उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. कौस्तुभ बाद, संघाला तिसरा धक्का. 56 या धावसंख्या. स्वप्नील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दिल्ली डेअरच्या बसकडून खेळणारा चेतन साकरियाची आठवण मला होते. जिथे गडी बाद केल्यानंतर सेलिब्रेशनची एक वेगळं त्याने अंदाज आहे आणि त्याने जरूर सांगितलं की माझे बाबांचा देववसन झालाय ना, त्यांच्यासाठी ही आदरांजली होती. आणि गतवर्षी त्याच्या बाबांचं आणि भावाचं निधनही झालं होतं. गोलंदाज मयंक उजव्या यशीच्या बाहेर फटका फासला, यॉर्करला मिस केलंय. फलंदाजाने डिसमिस करू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. खेळाडू क्रमांक 5, संघाला चौथा धक्का. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये खुल्या गटामधून आपण विचार केला ना तर राजेश सोरटेच्या नावावरती एक हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. परंतु इंटर मधून आतापर्यंत हॅट्रिक झालेली नाही आहे. ही हॅट्रिक साध्य केली जाणार का? आतापर्यंत 2 गडी बाद करू शकलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मयंक गोलंदाजी मार्कवरती. हॅट्रिकचा बॉल घेऊन हा चेंडू डावी एसी सोडून जाणारा यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. व्हाईट बॉल, अनलिगल डिलिव्हरी. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे प्रशांत, जो स्ट्राईक एंड वरती आहे. प्रशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मयंक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. लॉर्ड फुलटोस ऑन साइडला ठोकलाय. दिलदार, धमाकदार, दमदार फटका, षटकार. ते 63 धावा धावफलकावरती आहेत. रिव्ह्यू मागण्यात आलाय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. वेस्ट साइड किती आहे हे पाहिलं जाईल. बॅटिंग साइडने ते रिव्ह्यू मागितलाय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. टेनिस क्रिकेटमध्ये आज आपण पाहतोय ना, एका स्पर्धेसाठी जय पवार, सुबोध गडसे, युवराज बालेराव आणि उमेश पाटकर हे 4 पंच एका स्पर्धेसाठी आजच्या दिवशी उपलब्ध आहेत. ही स्पर्धा 4 कॅमेऱ्यानिशी आज मात्र 70 स्पोर्ट्स लाईव्ह कव्हरेज करत असताना पाहायला मिळते. हा बॉल लीगल आहे हे जरूर सुबोध गडसे आमचे तिसरे पंच जरूर सांगत असताना पाहायला मिळतात. लीगल डिलिव्हरी आहे, अर्थात षटकाराला. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना 63 धावा धावफलकावरती आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जिथे फ्रंट लेग पुढे आणत असताना, फ्रंट फूट वरती खेळत असताना हा षटकार ठोकण्यात आलाय. हा चेंडू डावी यष्टी वरून चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये एक वेगळं प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशांतने केला. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर आतापर्यंत आपण पाहिलं ना तर धावा रोखल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 63 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल जरूर पाहूया, परंतु त्याआधी शाखा क्रमांक 203 आणि 205 टॉस इथे करण्यात येईल. या पण
साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल शाखा क्रमांक 205 आणि शाखा क्रमांक 203 या दरम्यान होणारा नेक्स्ट मॅच. एक विशिष्ट नाणं या स्पर्धेचं. युवा सेना एका बाजूला आपण पाहतोय, एका बाजूला शिवसेना, आणि हे नाणं साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. शाखा क्रमांक 203 आणि 205 टॉस केला जातोय. शिवसेना कॉल इथे देण्यात आलाय. युवा सेना आलाय, टॉस जिंकलाय. शाखा क्रमांक 205. साहेबांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हावं. धन्यवाद. प्रथमतः आपण बंटीकडे वळूया. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथमतः ही मॅच कडे कितपत इम्पॉर्टंट म्हणून तुम्ही पाहताय? आम्ही प्रथम बॉलिंग घेतोय आणि मॅच म्हणजे परेलची लोकही चांगलीच खेळतात. लहार आहे, बुमरो आहे, अनेक अशी साईड आहे, तर त्यांच्याबरोबर आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करतो. बाकी बघू पुढचं. आतापर्यंत तुम्ही खेळताय या स्पर्धेमध्ये सेम साईडनी खेळण्याचा प्रयत्न असेल का काही चेंजेस आहेत? बघू, एक दोन चेंजेस होतील, त्यात आम्ही डिसिजन करू काय ते. पण मोस्ट ऑफ आम्ही कालची साईड खेळायचा प्रयत्न करणार आहोत. खुल्या गटामध्ये क्रिकेट सातत्याने गाजवणारे दोन बंधू आज तुमच्या समोर आहेत. त्यांच्या विरोधात खेळत असताना काही वेगळी आखणी आहे का? वेगळी आखणी अशी काही नाही की आता आम्ही नेहमी खेळतो एकमेकांचा गेम, आम्हाला माहिती आहे. त्याबद्दल आम्ही ज्या पद्धतीने खेळायचं त्या पद्धतीने आम्ही खेळायचा प्रयत्न करू. आम्ही एक चांगली मॅच पाहायला जातो बंटी. हो, नक्की नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आपण वळूया लाराकडे. लारा, अनेक वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव, अनेक हाफ सेंचुरीज, अनेक टूर्स असतील, अनेक वर्ष क्रिकेट तुम्ही सातत्याने खेळताय, परंतु या स्पर्धेकडे कशा पाहताय आणि एकंदरीत या स्पर्धेमधला हा पायंडा कसा वाटतोय की शाखेनुसार स्पर्धा खेळवली जाते? ही स्पर्धा म्हणजे जयसिंग भोसले साहेब म्हणजे सर्वांचे लाडके आप्पा, त्यांचा काय प्रश्नच नाही. आणि फ्री एंट्री दिली आहे आणि फर्स्ट टाइम अशी टुर्नामेंट शिवडी सभेत होते फ्री एंट्री, आणि दोन्ही सगळ्या शाखांना खेळायला भेटते. आबांचा जरा धन्यवाद सर्व आपले आमच्या शाखे 203 प्रमुख. लाराची बॅट अनेक वर्षांमधून सातत्याने चांगली बोलते, परंतु आज स्वतःच्या संघासाठी खेळत असताना कशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न असेल तुमचाही? प्रयत्न असेल 80 ते 90 टार्गेट देण्याचा आमचा. आम्ही एक चांगली मॅच बघायला जातोय. हो, आता पुन्हा विधानसभेत आमची टक्कर होत असते या दोन शाखेच्या मॅचला, आणि पब्लिकला जरा मजा येईल या मॅचसाठी. तर न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर. टॉस जिंकलाय 203 शाखेने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एक मोठी मॅच तुमच्या भेटीसाठी अगदी थोड्याच वेळामध्ये येईल, परंतु या 64 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने केला जातो या पण ऐकूया. पुन्हा एकदा रोशनजी पाताडे सरांचा आवाज. थँक्यू. चौसष्ट धाबांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र सलामीवीर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती विक्रांत पहिल्याच बॉल वरती चढवतोय हल्ला. विक्रांतचा बोलतोय बल्ला, मैदानाच्या आतमध्ये कल्ला आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी पहिल्याच बॉल वरती ठोकला जाणारा हा शिव. आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र लालबाग नगरीतला शाखा क्रमांक 204. एका बाजूला रॉबिन वलंत्रा, एका बाजूला विक्रांत जाधव, एका बाजूला मात्र किशोरीताई पेडणेकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा अनिल कोकिळ साहेबांचा संघ एकमेकांच्या विरोधात मध्ये दाखल होतोय.
उपांत्य फेरीची मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. शाकानी हा या क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. या वेळेला फाईन लेग बाउंड्री लाईन वरती फील्डर तैनात, परंतु ऊन सावलीचा खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू उन्हामध्ये, क्षेत्ररक्षक सावलीत, चेंडू मात्र वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. विक्रांत जाधव डीजे रॉबिन वलंत्रा याच्या गोलंदाजीवर मात्र विक्रांत जाधवने हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. परेश वलंत्रा, माफ करा, परेश आणि रॉबिन दोन बंधू आहेत एकाच संघामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण या नंतरच्या मॅच मध्ये रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकरला बघणार आहे. ड्राईव्ह केलं जात आहे. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. एक सूझबूझ या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज विक्रांत जाधवच्या माध्यमातून परेश वलंत्राच्या गोलंदाजीवर. चांगल्या चेंडूला सन्मान द्या, घाणेरड्या चेंडूला सीमारेषा दाखवा, हे क्रिकेटचं मात्र सूत्र आहे आणि या सूत्राप्रमाणे बॅटिंग करतोय विक्रांत जाधव यांनी. मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्रीवरती जर षटकार ठोकला तर सिद्धेश भोसले वेदांत स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक असेल. विशारद पगारे, एक युवा खेळाडू ज्याने मात्र टाइम शिल्ड स्पर्धेमध्ये मात्र आपलं एक शतक झळकावलंय. मगाशी सुद्धा या ठिकाणी खूप चांगली बॅटिंग केली आणि हा फुल टॉस बॉल त्याला मात्र भिरकावून दिलंय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या बॉल वरती हा येतोय खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी लांबच लांबवरचा भेदक षटकार.
वरती विश्वास आहे आणि त्या विश्वासानं मात्र बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये विशारद पगार दिसतोय. शाखा क्रमांक 204 साठी या वेळेला मात्र फ्लाइटेड फटका आहे. ज्या फटक्याला मात्र पाठवलंय, ज्या ठिकाणी बॅनर आहे शिवसेना शाखा क्रमांक 205 आणि आपल्या विभागाचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल नगरसेवक सन्माननीय श्री दत्ताराम रामभाऊ पोंगडे आणि त्यांच्या वरती जर आपण फोटो पाहिला तर शिवसेना विभाग क्रमांक 11 चे कार्यसम्राट विभाग प्रमुख आशिषजी चेंबूरकर साहेबांना दिली जाणारी ही मानवंदना. येतोय खणखणीत षटकार. या वेळेला मात्र फटका फसतोय, अंगाचा वेध घेतोय, थर्डमॅन दिशेने येतोय, फिल्डर त्या ठिकाणी तैनात, लेग बाईचा इशारा. या वेळेला मात्र संघाच्या खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 प्रमाणेची ही लेग बाईच्या स्वरूपातली 1 धाव अंकित केली जाईल. धावफलक 32 धावांवरती 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आतापर्यंत 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या आहेत, ज्यामध्ये या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 1 लेग बाईज, 2 सिंगल आणि 2 षटकार आले आहेत. 14 धावा 5 बॉलवरती खर्च केलेत. ओ हो, काय फटका केलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईन ओलांडली जाते. चेंडूला पाठवलं जात आहे डाऊन द ग्राउंड. या वेळेला मात्र डीप मिड विकेट आणि एंड ऑफ सेकंड ओव्हर. 64 धावांचा पाठलाग करायचा आणि ज्या वेगानं मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कुठेतरी 4 ओव्हरमध्येच ही मॅच पूर्ण होण्याची शक्यता आहे. परंतु क्रिकेटचा खेळ हा क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ आहे. या खेळामध्ये कधी कोणत्या क्षणाला काय घडेल ही भविष्यवाणी हे भाकीत करणं मात्र नेहमी चुकीचं ठरलेलं आहे. आणि म्हणूनच की काय क्रिकेटला म्हटलं जातं, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व संघनायक, संघ मालक आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील या सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय शिवसेना प्रमुख चषक 2022 स्पर्धेचं 5वं पर्व, दिवस क्रमांक 3. सामना रंगला जातोय आजच्या दिवसातला 3रा सेमीफायनल उपांत्य फेरीची मॅच मैदानाच्या आतमध्ये. शाखा क्रमांक 196 विरुद्ध शाखा क्रमांक 204. यानंतर मात्र एक बिग फाईट. एका बाजूला काळा चौकी, दुसऱ्या बाजूला परळ. एका बाजूला मात्र दत्ताराम रामभाऊ पोंगडे, दुसऱ्या बाजूला मात्र श्रीमती सिंधुताई मसूरकर. एका बाजूला मात्र जयसिंगजी भोसले तर दुसऱ्या बाजूला मात्र अनिलजी गावकर यांचा संघ खेळणार. शाखा क्रमांक 203 विरुद्ध शाखा क्रमांक 205. या वेळेला विकेटचं होत आहे पतन. विक्रांत जाधव बॅक टू द पवेलियन. पहिला झटका डीजे. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती, अबुदयनगरचा राजा, याला मात्र दिली जाणार ही या संगीतातली ही मानवंदना आपण बघतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला मात्र या ठिकाणी नमस्कार करतोय. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. 38 धावा, 1 गडी मात्र गमावलाय शाखा क्रमांक 204 ने. गोविंद वाल्मिकी येतोय. या वेळेला मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फ्लिक केलं जाते चेंडूला ऑन साइडच्या दिशेने. लॉंग ऑन क्षेत्रावरती फिल्डर तैनात. 1 धाव येते संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावेनं मात्र धावफलकावर धावफलक पुढे सरकतंय ते 39 धावांवरती. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ओव्हरची, ज्या ठिकाणी मात्र पहिल्याच बॉलवर परेश वलंत्रानं विकेट पटकावलाय तो विक्रांत जाधव सारख्या एका विस्फोटक फलंदाजाचा. विशारद पगारे आणि आता मात्र गोविंद वाल्मिकीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र खूप चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. चांगली फ्लाईट दिली गेली, त्याचबरोबर खूप चांगला लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला.
परेश वलंतरा तसं पाहिलं गेलं तर एक कसलेला गोलंदाज आहे. प्रत्येक बॉलवर वेगळी शैली हाताळण्याची, वेगळ्या धाटणीचे चेंडू हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. हा बघा, हा यावेळेला आणखीन एक लेग ब्रेकर बॉल ठरतोय. मिडल ऑफ द स्टंप वर पिचिंग करतायत आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र काटा बदलतोय, मार्ग बदलतोय, प्रवाह बदलतोय, दिशा बदलतोय, जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. होते निर्धाव चेंडू न सांगता. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल झालाय सक्सेसफुल. 6 धावांसाठी षटकार. अशा पद्धतीचे मात्र चेंडू मात्र त्याला मिळाले की तो त्याचा फायदा पुरेपूर उचलतोय. यावेळेला अलॉंग विथ द कार्पेट पुन्हा एकदा जातोय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. फिल्डर उपस्थित, फिल्डर चेंडूला अडवतोय, फील्ड करतोय आणि पाठवतोय पुन्हा एकदा विकेट किपरकडे किंवा गोलंदाजाच्या दिशेने. ज्या ठिकाणी मात्र ओव्हरची होते समाप्ती आणि ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर मात्र संघाचा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 46 धावांवरती. 1 षटकार, 2 सिंगल धावा, 1 विकेट. परेश गोलंद्रा या ठिकाणी आपण गोलंदाजी जर पाहिली तर 2 षटक वैयक्तिक त्याने हाताळली, 1 विकेट पटकावलाय, 25 धावा त्याने खर्च केलेत. 12.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी केली, 1 विकेट पटकावली आहे. परेश वलंत्रा खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. या ओव्हरमध्ये मात्र एक महत्वपूर्ण विकेट पटकावलाय आणि थोडंसं कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या युनिटला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र नवीन शस्त्र बाहेर काढावं लागेल या गोलंदाजी युनिट मधलं. ज्या ठिकाणी मात्र नवीन ओव्हरची सुरुवात होईल. षटक क्रमांक 4 ह्या ओव्हर मधली आपण 6 चेंडूंची जी खेळी पाहणार आहोत ती सर्वप्रथम आपण जर म्हणायचं झालं तर या मॅच मधली सर्वाधिक महत्वाची खेळी असेल. कारण ही ओव्हर आहे ज्यावर मात्र मॅचचं भवितव्य निर्भर आहे. विशारद पगारे 8 चेंडू 26 धावांवरती बॅटिंग करतोय आणि गोविंद वाल्मिकी 1 चेंडू 1 धाब्यावरती मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावफलक 46 धावांवरती. (46 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 3 ओव्हर्स. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलात तर 9 धावा प्रति षटकाची सरासरी आता मात्र गरजेची आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. वॉर्ड क्रमांक 196 विरुद्ध वॉर्ड क्रमांक 204 मध्ये चालू असलेला हा सामना. गोलंदाजी मार्कवरती गिरीश येतोय. स्ट्राइक एंडवर विशारद पगारे. यावेळेला मात्र मिस टाइम फटका बॅटच्या आतल्या हिश्श्याला लागतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर एकेरी धावेवर मात्र नक्कीच फलंदाज समाधानी राहतील. 12 चेंडू आणि 18 धावांचे हे समीकरण. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला मॅच चालू होण्यापूर्वी, या ओव्हरची सुरुवात करण्यापूर्वी 9 धावा प्रति षटकाचा. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवर 1 धाव आली आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. इलेवन बॉल्स टू गो एंड मोर 17 रन्स टू विन. 11 गेंदों में 17 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. फुल टॉस मिली है, जूसी फुल टॉस का पूरा लिया समाचार. गेंद जाएगी सीमा पार. केलाय हा षटकार. एकूण 7 धावा. आता मात्र अवघ्या 10 धावांची आवश्यकता आणि सोने पे सुहागा. दुष्काळात 13वा महिना मात्र गोलंदाजासाठी. फ्री हिटचा बॉल, फुकटचा फटका आणि या फ्री हिटच्या बॉलवर मात्र आडव्या बॅटनं भिरकावले जरूर. वाईडिश लॉंग ऑन मध्ये जातोय, काव कॉर्नर मध्ये जातोय चेंडू. एक सिंगल धाव येते. पहिला चेंडू हाताळला त्यावेळेला मात्र विशारद पगारेनं एक सिंगल धाव मिळवली.
दुसऱ्या चेंडू खेळण्याची संधी गोविंद वाल्मिकीला मिळाली, त्यावर मात्र एक भीमर बॉल टाकला गेला, त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू ज्या वेळेला हाताळत होता एक सिंगल धाव येते. 2 चेंडू पूर्ण झालेत. या वेळेला मात्र गोलंदाजाला मिळते विकेट किपरची साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज होतोय झेलबाद. विकेटचं पतन. विशारद पगारे बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका शाखा क्रमांक 204 ला विशारदच्या स्वरूपात. एक विकेट गिरता हुआ और संगीत बजता हुआ डीजे. दोन विकेट्स गमावलेत. मॅचची स्थितीमध्ये खूप चांगल्या पॉइंटवर येऊन थांबली आहे ही मॅच. मात्र तसं पाहिलं झालं तर भारत मातेच्या नाक्यावर येऊन थांबली आहे. आता मात्र ती भारत मातावरून लालबागला जाणार की ही मॅच जाणार सरळ लोअर परतच्या ब्रिजवरून वरळीकडे, हे मात्र पाहण्याची गरज आहे. ब्रिजवर काम चालू आहे असं आम्हाला सांगितलं जात आहे, परंतु मॅच एल्पिस्टन वरूनही फिरून जाऊ शकते. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. बॉटमहँडचा वापर, डाऊन द ग्राउंड फटका केलाय. खूप चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. एकेरी धाव येते या चेंडूवरती. संघाचं धावफलक मात्र एका धावेने पुढे सरकते. 56 धावा, अब तक 56. जिंकण्यासाठी बनवायचे 64 धावा, आतापर्यंत झाले 56. गोविंद वाल्मिकी आणि गिरीश आमने सामने. ओव्हर द विकेटचा मारा. हो, यावेळेला खूप चांगला फ्लिक पाहायला मिळतोय मनगटाच्या साह्यानं. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. अवघ्या 2 धावांची आवश्यकता. या फटक्यानंतर मात्र 2 ओळी जरूर आठवत आहेत. मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. नथिंग इज अ इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. आणि या विजयी षटकारासोबत शाखा क्रमांक 204 संघ विजेता ठरतोय. गोविंद वाल्मिकीच्या बॅट मधून डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम असा हा षटकार सीमारेषेच्या पलीकडे, आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि संघ येतोय मैदानाच्या आत. विजेता ठरलाय शाखा क्रमांक 204. चेंडू आर पार. विजेता ठरलाय शाखा क्रमांक 204. वेल डन, वेल